गणपती बाप्पासाठी करूयात कोकणात बनवले जातात तसे तांदळाच्या पिठाचे मोदक। सुरुवातीला आपण उकड काढून घेऊयात। ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलंय त्याच वाटीभर मी इथे पाणी घेतलंय। त्यामध्ये 2 चमचे दूध, 1 चमचा तूप घालायचं आणि पाणी उकळू द्यायचं। पाणी उकळल्यानंतर मी त्यामध्ये माझ्याकडे मँगो पल्प आहे, तोही ओरिजिनल रत्नागिरी हापूस आंब्याचा आहे, तर त्याचा वापर करणार आहे। तर तो मी घेते 2 चमचे। पाण्याला चांगली उकळी आली की वाटीभर जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं। भराभर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर गॅस बंद करायचं। 15 ते 20 मिनिटं तरी हे पीठ झाकून ठेवायचं। म्हणजे कमीत कमी आपलं 15 मिनिटं तरी हे पीठ झाकून ठेवलंच पाहिजे, म्हणजे मोदक छान बनते। मोदकाचं पीठ आपलं वाफवण्यासाठी इथे ठेवून दिलंय। आता आपण सारणाची तयारी करूयात। कढई घ्यायची, गॅसवर गरम करायची, त्यात तूप घालायचं 2 चमचे। त्यानंतर ओल्या खोबऱ्याचं किस घालायचं, थोडं परतायचं। त्यानंतर चिरलेला गूळ घालायचा। गूळ विरघळला की त्यात खसखस, वेलची पूड, ड्रायफ्रुट्स घालायचे जे आपल्याला आवडतात। गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर 2 मिनिटं फक्त हे मिश्रण परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। जास्त वेळ सारण परतलं सारण घट्ट होते आणि मोदक बनवताना फाटण्याची शक्यता असते। आता पीठ एका परातीत काढून घ्यायचं आणि ही जी उकड आहे ती थोडी गरम असतानाच मळायला सुरुवात करायची। पाणी आणि तेलाचा हात लावून थोडं ही जी उकड आहे ती मऊ अशी मळून घ्यायची। जेवढं आपण जास्त वेळ ही उकड मळून घेऊ तेवढं हे पीठ छान तयार होईल। आता हे पीठ आपलं तयार आहे मोदक तयार करण्यासाठी। मळलेल्या पिठामधील थोडंसं पीठ घ्यायचं, त्याचा गोळा तयार करायचा, त्याची एक छोटीशी पारी तयार करायची। त्यानंतर त्यामध्ये चमचाभर सारण भरायचं, पाकळ्या तयार करायच्या। शेंड्याच्या साईडला पाकळ्या हळूहळू दाबायच्या आणि अशा प्रकारे मोदकाला मस्त असा आकार द्यायचा आणि सर्व मोदक तयार करून घ्यायचे। हा मी हाताने बनवलेला मोदक आहे। त्याचप्रमाणे माझ्याकडे साचा आहे, तर साच्याचा वापर करून मी हे मोदक बनवणार आहे। तर साच्याच्या साहाय्याने हा मी तयार केला मोदक। हा हाताने बनवलेला आणि हा साच्याच्या साहाय्याने तयार केलेला मोदक। असे 2 मोदक आपले तयार आहेत। त्याप्रमाणे बाकीच्या पिठाचे पण मोदक मी तयार करून घेते। मोदक आपले तयार आहेत। मोदक पात्रात पाणी गरम करत ठेवायचं। ज्या चाळणीमध्ये आपण मोदक ठेवणार आहोत उकळण्यासाठी त्याला तेल लावायचं आणि एक एक करून मोदक ठेवून द्यायचा। त्यानंतर 15 मिनिटं हे मोदक वाफवून घ्यायचे आणि थंड झाल्यावर एका ताटामध्ये काढून घ्यायचे। मस्त असे लुसलुशीत मँगो फ्लेवर मोदक आपले तयार आहेत। तुम्ही पाहिलं असेल हे मोदक बनवताना मी मिठाचा वापर अजिबात केलेला नाही, कारण की कोकण साईडला मिठाचा वापर जे आपण गणपती बाप्पाला नैवेद्य देतो त्याच्यामध्ये मिठाचा वापर नाही केला जात। कारण की जेव्हा आपला उपवास असतो तेव्हा आपण फिश वगैरे खात नाही। फिश जसे खाऱ्यापणातून येतात तसं मीठ हे सुद्धा खाऱ्यापणापासून बनतं, म्हणून गणपती बाप्पाचं जे खास करून नैवेद्य असतं त्याच्यामध्ये मिठाचा वापर केला जात नाही कोकणामध्ये। इवन भाताचं सुद्धा नैवेद्य द्यायचं असेल तरी सुद्धा भातामध्ये मीठ टाकत नाही, तर त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाकतात आणि त्याच्यानंतर तो भात शिजल्यानंतर तो वाटीमध्ये भरतो आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं दही घालतो। असं दही भाताचं नैवेद्य दिलं जातं। मी इथे आवर्जून हेच सांगेन की मी मिठाचा वापर नाही करत आहे आणि तुम्ही करताय याचा अर्थ काहीतरी तुम्ही चुकीचं करताय असं माझं म्हणणं अजिबात नाही। प्रत्येक गावानुसार समाजानुसार ज्या काही रूढी परंपरा आहेत त्यानुसार आपण जेवणामध्ये बदल करतो आणि गणपतीला आपण नैवेद्य देतो आणि रूढी परंपरा त्या अशाच चालू राहतात। आणि आपल्या गणपती बाप्पाचं तर काहीच म्हणणं नसणार। त्या गणपती बाप्पाला चांगल्या भावनेने कोणतंही नैवेद्य दिलं तरी तो स्वीकारणार, कारण की आपण नैवेद्य काय देतो यापेक्षा आपण कोणत्या भावनेनं आपण गणपती बाप्पाला नैवेद्य देतोय हे महत्वाचं आहे। चला तर मग मी व्हिडिओ इथेच संपवते। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक पुढच्या वर्षी करूयात। खूप साऱ्या मोदकाची रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत, त्याही पाहून घ्या। म्हणजे गणपती बाप्पा जेवढे दिवस आहेत तेवढे वेगवेगळे मोदक तुम्हाला त्या गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून देता येतील।